6 काखेत कळसा गावाला वळसा घेणे। 2 भूतकाळातील घटना नाटकी स्वरूपात साध्या वर्तमानकाळात दर्शवतात, याला ऐतिहासिक वर्तमान असे म्हणतात। 1 महाराज तलवार उपसतात व शत्रूवर हल्ला करतात। 2 गांधीजी हे राम म्हणतात व प्राण सोडतात। 3 भविष्यकाळात लगेच घडणारी क्रिया साध्या वर्तमानकाळातून साध्या भूतकाळातून दर्शवतात, याला सन्निहित भविष्यकाळ असे म्हणतात। अशी वाक्ये शक्यतो आज्ञा व कृती प्रकारची असतात, कारण आज्ञा दिल्यानंतर भविष्यकाळात कृती होते। अशा वाक्यातील दुसरे वाक्य वरील दोन्हीपैकी कोणत्याही काळात असू शकते। या वाक्याचा काळ स्पष्टपणे सन्निहित भविष्यकाळ असाच सांगायला पाहिजे। 1 आपण मोठ्याने सांगा, मी लिहून घेतो। वर्तमान काळ आज्ञा व कृती। 2 तुम्ही पुढे व्हा, मी येतोच। वर्तमान काळ आज्ञा व कृती। 3 तुम्ही पुढे व्हा, मी आलोच। भूतकाळ आज्ञा व कृती। 4 लगतचा भूतकाळ सांगताना साध्या वर्तमानकाळाचा वापर करतात, याला सन्निहित भूतकाळ असे म्हणतात। घटना व परिणाम यात परिणाम जर वर्तमान काळात असेल तर त्याच्या लगतच्या भूतकाळात घटना घडलेली असते। 1 गुरुजी येतात, आले तोच मुले गायब। 2 ती उठते, उठली तोच तुम्ही पसाल। 3 आम्ही बसतो, तोच गाडी सुरू। 5 अवतरण चिन्हातील वाक्य शक्यतो वर्तमान काळात असते। 1 स्वामी म्हणाले, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे। 6 आज्ञार्थी वाक्य साध्या वर्तमान काळात असते। 1 आई वडिलांची आज्ञा पाळा। ब चालू वर्तमान काळ। एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात। 1 आई स्वयंपाक करत आहे। 2 आता कोठे मला धड्याचा अर्थ कळत आहे। 154 5 पूर्ण वर्तमान काळ। नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी हा काल वापरतात। 1 राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून आले आहेत। 2 ताईने निबंध लिहिला आहे। 8 रीती वर्तमान काळ। रीती वर्तमान काळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते, यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते। 1 ती नाचत असते। 2 तो नेहमीच उशिरा उठतो। 3 तो नेहमीच उशिरा येत असतो। टीप असतो, असते, असतात या शब्दांबरोबरच नेहमी, सतत, रोज, दररोज, सदा, सर्वदा हे शब्द सुद्धा रीती वर्तमानकाळ दर्शवितात, परंतु त्रिकाल सत्य मात्र नेहमी साध्या वर्तमानकाळात असते। ई उद्देश वर्तमान काळ। वर्तमान काळातून भविष्यात केल्या जाणाऱ्या नियोजित कृतीचा उल्लेख केला जातो। 1 मी मोटार घेणार आहे। 2 ताई लग्न करणार आहे। 2 भूतकाळ। अ साधा भूतकाळ। 1 साध्या भूतकाळातून पूर्वी घडलेली क्रिया दर्शविली जाते। 1 महाराज शौर्याने लढले। 2 तिने गृहपाठ केला। 3 क्षणात घार आकाशात झेपावली। 2 जर तरच्या वाक्यातून संकेतार्थक संभव व्यक्त करण्यासाठी सुद्धा साध्या भूतकाळाचा वापर केला जातो। 1 जर तो आला तर ठीक। 2 तू सांगितले तर बरे। 3 वर्तमान काळातील चालू क्रिया संपण्याच्या बेतात असताना ती साध्या भूतकाळाने दर्शवितात। चालू क्रिया दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरला जातो। खालील वाक्यातील क्रियापद साध्या भूतकाळात आहे, परंतु घटना मात्र चालू वर्तमान काळातील आहे। 1 ती पहा बसाली, येत आहे। 2 ते पहा गुरुजी गेले, जात आहेत। चार निसंशय भविष्यकाळातून एखादी क्रिया भविष्यकाळात खात्रीने होणार हे दर्शविण्यासाठी साधा भूतकाळ वापरतात। 1 गृहपाठ पूर्ण कर, नाहीतर शिक्षा झालीच म्हणून समज। अट व परिणाम। 2 तुझे वर्तन सुधार, नाहीतर नोकरी गेलीच। ब चालू अपूर्ण भूतकाळ। भूतकाळात एखादी क्रिया चालू होती हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात। 1 आई स्वयंपाक करत होती। 2 चिमणी घरटे बांधत होती। क पूर्ण भूतकाळ।
भूतकाळात एखादी क्रिया घडून गेली होती हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 1. त्याने निबंध लिहिला होता. 2. ती जेवली होती. रीती भूतकाळ. भूतकाळात घटनेची पुनरावृत्ती दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. अशा क्रियापदाच्या शेवटी ई प्रत्यय असतो. 1. मी नदीकाठी खेळत असे. 2. तो खोटे बोलत असे. 3. मला भूतांची भीती वाटायची. 4. लहानपणी मी शेतात जाई. 5. ती मंदिरात जात असे. 3. भविष्यकाळ. साधा भविष्यकाळ. 1. भविष्यात घडणारी क्रिया दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 1. पुढच्या आठवड्यात मी मुंबईला जाईन. 2. तो एव्हाना घरी असेल. 2. संकेतदर्शक वाक्यातून साधा भविष्यकाळ दर्शविला जातो. 1. जर तू येशील तर मी मदत करेल. 3. अंदाज व्यक्त करण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 1. आई घरात असेल. 2. बाबा झोपले असतील. 4. अशक्यता दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 1. सर्वच नापास कसे असतील. 2. सगळेच कसे बुडतील. टी. 5. संभव सूचक भविष्यकाळ दर्शविण्यासाठी साधा भविष्यकाळ वापरतात. 1. आज पाऊस पडेल. चालू भविष्यकाळ. 1. एखादी क्रिया चालू असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 1. ती खेळत असेल. 2. तो बोलत असेल. पूर्ण भविष्यकाळ. भविष्यात एखादी घटना घडलेली असेल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 1. त्याने पुस्तक वाचले असेल. 2. महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल. टीप. चालू भविष्यकाळातून काल्पनिक चालू वर्तमान काळाचा सुद्धा निर्देश होतो. आई स्वयंपाक करत असेल. भविष्य अधिक वर्तमान तसेच पूर्ण भविष्यकाळातून भूतकाळाचा निर्देश होतो. आईने स्वयंपाक केला असेल. भविष्य अधिक भूतकाळ. रीती भविष्यकाळ. भविष्यकाळात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी हा काळ वापरतात. 1. ती नाचत जाईल. 2. ती चुकत जाईल. 3. सुरेश गाणे म्हणत राहील. 4. मी आपला आदर करत राहील. 5. सुनंदा निबंध लिहित राहील. महत्वाचे. अलीकडे परीक्षेत उद्देशकाळावर प्रश्न विचारले जातात. मी कविता करणार आहे. उद्देश वर्तमान. मी कविता करणार होतो. उद्देश भूतकाळ. महत्वाचे. 1. नकारदर्शक भूतकाळ आजकाल सूरपारंब्याचा खेळ कुठे दिसला नाही. 2. नकारदर्शक वर्तमानकाळ आजकाल सूरपारंब्याचा खेळ कुठे दिसत नाही. 3. नकारदर्शक भविष्यकाळ. पुढच्या वर्षी खो खोच्या स्पर्धा होणार नाहीत. 155. क्रियापदाचे अर्थ. क्रियापदाचे खालीलप्रमाणे 4 अर्थ आहेत. 1. 2. 3. 4. स्वार्थ. आदेशाच्या उद्देशाने. विद्यार्थी. संकेतार्थ. 1. स्वार्थ. क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होत असेल म्हणजेच फक्त क्रियापदाचा मूळ अर्थ समजत असेल तर अशा क्रियापदाला स्वार्थी क्रियापद असे म्हणतात. विधानार्थी वाक्य स्वार्थी वाक्य असते. स्वार्थी वाक्यात धातूला शक्यतो ता, तो, ती, ते, ला, लो, ली, ले, इल, ई पैकी प्रत्यय असतो. सामान्यपणे विधानार्थी वाक्यात प्रसंगाशी निगडीत कालवाचक स्थलवाचक शब्द असतात. उदा. 1. तो पाणी भरतो. 2. तिने अभ्यास केला. 3. बाबा काल गावाला गेले. 4. पावसाळ्यात नदीचे पाणी गावात शिरत असे. 5. पुढच्या वर्षी मला नवीन मोटार मिळेल. 6. काल येथे खूप मोठा अपघात झाला. 2. आदेश. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश, मागणी, सौम्य आज्ञा, अनुमोदक आज्ञा, सूचना याचा बोध होत असेल तर त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. आज्ञार्थी वाक्यात धातूला शक्यतो अ, आ, उ, ए प्रत्यय असतो. उदा. बस, बसा, बसू. महत्वाचे. अनुमोदक आज्ञा येऊ, खाऊ, जाऊ अशी प्रश्नार्थक असते तर सौम्य आज्ञेच्या शेवटी पाहू शब्द असतो.
तसेच आज्ञार्थी क्रियापदे होकारदर्शक नकारदर्शक अशी कोणत्याही प्रकारची असू शकतात. 1. रामू पाणी आण. आज्ञा. 2. यांना जरा बाहेर उन्हात उभे करा. आज्ञा. 3. गुरुजी एवढे काम करा. विनंती. 4. कृपा करून माझे म्हणणे ऐका. विनंती. 5. देवा मला पास कर. प्रार्थना. 6. ईश्वरा सर्वांना सद्बुद्धी दे. प्रार्थना. टी. एफ. 7. देवा लिब्रा आशीर्वाद द्या. 8. आनंदी रहा आशीर्वाद. 9. नेहमी खरे बोला उपदेश. 10. औषध वेळेवर घ्या सल्ला. 11. मला तुमची गाडी द्या मागणी. 12. एवढा लाडू खा पाहू सौम्य आज्ञा. 13. मी आत येऊ अनुमोदक आज्ञा प्रश्न. 14. आपण सहलीला जाऊ सूचना. 15. आपण देशासाठी त्याग करू सूचना. 16. मी गाडी चालवू अनुमोदक आज्ञा प्रश्न. 3. विद्यार्थी. विनंती शक्यता इच्छा तर्क कर्तव्य योग्यता व्यक्त करणारी क्रियापदे विद्यार्थी असतात. यात आज्ञेप्रमाणे बंधन नसते अशी वाक्ये शक्यतो सर्वांना लागू पडणारी विधाने असतात व धातूला शक्यतो वा वि वे प्रत्यय असतात. विद्यार्थी वाक्यालाच इच्छार्थक वाक्य म्हणतात. उदा. 1. कृपया सहकार्य करावे विनंती. 2. आज पाऊस पडावा शक्यता. 3. मला चांगले गुण मिळावेत इच्छा. 4. ती बहुधा शाळेत असावी तर्क. 5. थोरांची आज्ञा पाळावी कर्तव्य. 6. या पदासाठी BA उत्तीर्ण असावे योग्यता. 8. त्यांना शक्ती प्राप्त होवो इच्छा. 9. गुरुजी बहुतेक घरात नसावेत तर्क. महत्वाचे खालीलप्रमाणे विद्यार्थी वाक्य नकारार्थी सुद्धा असतात. 1. जेवण झाल्यावर दुपारी झोपू नये. 2. मोठ्यांचा अनादर करू नये. 4. संकेतार्थ. वाक्यातील क्रियापदावरून जर तर असा अर्थबोध होत असेल तर अशा क्रियापदास संकेतार्थी क्रियापद म्हणतात. असे वाक्य जोडण्यासाठी सामान्यपणे जर तर म्हणजे की जरी तरी जोवर तोवर यद्यपि तथापि सारख्या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. यातील पहिले गौण तर दुसरे मुख्य वाक्य मिळून मिश्र वाक्य तयार होते. उदा. 1. जर अभ्यास केला तर यश मिळेल. 2. लवकर आलात म्हणजे बागेत जाऊ. 161. विपदाचे अर्थ. 3. पहिला नंबर आला की पेढे वाटीन. 4. तिने प्रतिसाद दिला असता तर त्याला आनंद झाला असता. महत्वाचे क्रियापदाचे 4 अर्थ असल्याने वाक्याचेही 4 प्रकार सांगितले जातात. टिप. संकेतार्थी वाक्याचा वर्तमानकाळ भूतकाळ भविष्यकाळ असा कोणताही काळ असू शकतो. उदा. 1. जर तू येतोस तर आपण जाऊ. 2. जर तू आला तर ती पैसे देईल. 3. जर तू येशील तर मी पैसे देईल. सराव प्रश्न. ई. कथन विकार. क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात. धातूला जे प्रत्यय लागून क्रियापदे तयार होतात त्यांना आख्यात प्रत्यय म्हणतात. 4 काळ व 3 अर्थ यानुसार क्रियापदात जे 7 प्रकारचे बदल होतात त्यालाच आख्यातविकार असे म्हणतात. आख्यातविकार एकूण 7 आहेत. काळ अर्थ. क्रियापदाचे रूप. आख्याताचे नाव. वर्तमान काळ. राम पळतो. प्रथम ता आख्यात. भूतकाळ. राम पळाला. ला आख्यात. रीतिभूतकाळ. राम पळे ई. ई आख्यात. भविष्यकाळ. राम पळेल. इल आख्यात. आज्ञार्थ पळू. ओ आख्यात. विद्यार्थी. राम पळावा. वा आख्यात. संकेतार्थ. राम पळता तो. द्वितीया ता अखयात. महत्वाचे. ता
हा प्रत्यय दोन जागी असल्याने केवळ व संयुक्त वाक्य वर्तमानकाळी असल्यास तो प्रथम ताख्यात मानावा, तर संकेतार्थी वाक्य वर्तमानकाळात असेल तर तो द्वितीय ताख्यात मानावा. उदा. 1. समीर इकडे येतो, प्रथम ताख्यात. 2. जर समीर इकडे येतो तर प्रश्न सुटतो, द्वितीय ताख्यात. आख्यात विकारात काळ व अर्थानुसार ज्या क्रियापदात बदल होतो अशी रूपे येथे घेतलेली आहेत. आख्यात विकारातील ता, ला, इल हे प्रत्यय प्रातिनिधिक स्वरूपात घेण्यात आले आहेत. आख्याताचे रूप पुरुष, लिंग व वचन याप्रमाणे बनलेले असते. प्रथम ताख्यातात तिन्ही लिंगी अनेकवचनात प्रत्यय सारखेच असतात, फक्त एकवचनात मात्र बदल असतो. लाख्याताचे प्रत्यय लिंगवचनानुसार बदलतात. आख्याताचा अर्थ सवय किंवा क्रियेचे सातत्य असा होतो. इलची आख्यायिका केवळ शब्दानुसार बदलते. क्रियापदातील आख्यात, आख्यात आणि लाख्यात यांचे मूळ संस्कृतांतील आख्यात प्रत्ययांपासूनच आले असल्याने त्यात तिन्ही लिंगी समान गुणधर्म आढळतो. खालील क्रियापदे कर्त्याच्या लिंगानुसार बदलत नाहीत. 1. तो, ती, ते, जाई. 2. तो, ती, ते, घेऊ. 3. तो, ती, ते, जाईल. 163. 5. क्रियाविशेषण इन्फिनिटिव्ह. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात. क्रियाविशेषणाच्या अतिरिक्त व्याख्या. कृ, पा, कुलकर्णी. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचा विशेषण दाखविणारा शब्द. म, पा, सबनीस, लिंग व वचन या विकारास पात्र असणाऱ्या विशेषणास क्रियाविशेषण असे म्हणतात. चिपळूणकर जी अव्यये धातुशी किंवा विशेषणाशी अन्वये पावतात त्यास क्रियाविशेषण असे म्हणतात. ग हा केळकर. क्रियाविशेषण म्हणजे क्रियेचे विशेषण. मो, के, दामले ज्या अव्ययांनी क्रियेचे कोणत्याही प्रकारचे विशिष्टत्व दाखविले जाते, म्हणजे जी क्रियेसंबंधीचे स्थळ, काळ, रीत, संख्या इ धर्म दाखवितात त्यांना क्रियाविशेषणे म्हणतात. क्रियाविशेषणांची लक्षणे. 1. क्रियाविशेषणे ही क्रियेची विशेषणे असून ती क्रियेसंबंधी माहिती सांगतात. 2. क्रिया केव्हा, कोठे, कशी, किती वेळा, किती प्रमाणात घडली यांची माहिती क्रियाविशेषणातून मिळते. उदा. काल यावेळी, इथेच या जागी वासंतीबाईंनी शेवंतीला हसत हसत 4 वेळा ज्ञानाचे डोस पाजले. केव्हा काल यावेळी. कोठे इथेच या जागी. कसे हसत हसत. किती वेळा 4 वेळा. 3. क्रियापदाबद्दल माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण तर अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 4. नामे, सर्वनामे, विशेषणे, अव्यय यांना प्रत्यय जोडून क्रियाविशेषणाप्रमाणे वापरता येतात. 5. क्रियाविशेषणे स्वतंत्रपणे वापरली जातात. ती नामाला जोडून येत नाही. 6. क्रियाविशेषणांना स्वतःचा वेगळा अर्थ असतो. 7. सिद्ध क्रियाविशेषणे थोडी, तर साधित क्रियाविशेषणे मात्र संख्येने अधिक आहेत. 8. क्रियाविशेषण सकर्मक व अकर्मक अशा दोन्ही क्रियापदांबरोबर वापरले जाऊ शकते. 9. क्रियाविशेषण वाक्यात कोठेही येऊ शकते. 10. खूप, पुष्कळ, फार यासारखे शब्द विशेषण व क्रियाविशेषण अशा दोन्ही भूमिका करू शकतात. क्रियाविशेषण व क्रियाविशेषण अव्यय यातील फरक. क्रियाविशेषण. क्रियाविशेषण इन्फिनिटिव्ह. क्रियाविशेषण कर्त्यांचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते, तसेच त्यांना विभक्ती प्रत्यय लागू शकतात. क्रियाविशेषण अव्यय मात्र कर्त्यांचे लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाही. 1. तो चांगला खेळतो. 2. ती चांगली खेळते. 3. ते चांगली खेळतात. 4. तू चांगला खेळतोस. 1. तो हळू चालतो. 2. ती हळू चालते. 3. ते हळू चालतात. 4. तू हळू चालतोस. अर्थमूलक, अर्थावरून प्रकार. 1. काळवाचक क्रियाविशेषण क्रियापदे. टायमर. क्रिया केव्हा घडली याची वेळ दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदा. आधी, आता, सध्या, तूर्त, हल्ली, सांप्रत,
उद्या, परवा, लगेच, केव्हा, जेव्हा, पूर्वी, मागे, रात्री, दिवसा, अवकाळी, येरवाळी, इतक्यात, प्रथम, अगोदर, तेरवा, गुदस्थायी. 1. मी उद्या गावाला जाईल. 2. काल पाहिले मी स्वप्न नव्हे. 3. तुम्ही केव्हा आलात? 4. अपघात रात्री झाला. 5. मागे मी तुला काही प्रश्न विचारले होते. 6. हल्ली महागाई खूप वाढली आहे. ब. सातत्यदर्शक, अवधिवाचक. अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदा. नित्य, सदा, सर्वदा, नेहमी, दिवसभर, आजकाल, सर्वकाळ, सदोदित, हमेशा, अद्यापि, निशिदिनी, केव्हाचा, अद्यापि, आजपासून, इतका वेळी. 1. पाऊस सतत कोसळत होता. 2. दिवसभर ऊन रणरणत होते. 165. क्रियाविशेषण अव्ययांची खालील 2 गटांत विभागणी होते. अ. अर्थावरून पडणारे प्रकार. 1. कालवाचक. अ. कालदर्शक. ब. सातत्यदर्शक. क. आवृत्तीदर्शक. 2. स्थलवाचक. अ. स्थितीदर्शक. 3. प्रथा. बी. स्पीडोमीटर. अ. प्रकारदर्शक. ब. अनुकरणदर्शक. क. निश्चयदर्शक. 4. परिमाणवाचक. 5. प्रश्नार्थक. 6. निषेधार्थक. 3. सुसंगती होते. आ. स्वरूपावरून पडणारे प्रकार. 1. सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. 2. साधित क्रियाविशेषण अव्यय. अ. प्रत्ययसाधित क्रियाविशेषण अव्यय. ब. सामासिक क्रियाविशेषण अव्यय. 3. स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. झा घडावा. 3. सुसंगती सदा घडो. 4. सदा सर्वदा योग तुझा घडावा. अ. वारंवारता सूचक, पुनरावृत्ती. घटनेची पुनरावृत्ती दर्शवणाऱ्या शब्दांना आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. यात शब्दांची पुनरावृत्ती झालेली असते किंवा दर, हर, प्रति असे उपसर्ग असतात. काही वेळा नामापूर्वी संख्यावाचक शब्दाचा वापर केलेला असतो. उदा. फिरून, वारंवार, दररोज, पुनः पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, दरसाल, 4 वेळा, दरमहा, प्रतिक्षण, प्रतिदिन, अनेकदा, हरघडी. 1. फिरून तुम्ही तोच मुद्दा उपस्थित करत आहात. 2. आई दररोज मंदिरात जाते. 3. महिन्यातून मी अनेकदा मुंबईला जातो. 4. मी त्याला कैकवेळा मदत केली आहे. टीप. रोज पुनरावृत्ती, भर सातत्य. महत्वाचे. मग या शब्दाचा क्रियाविशेषण अव्ययाप्रमाणे वापर होतो. त्यावेळी त्याचा अर्थ तेव्हा असा होतो. उदा. तू मला पैसे दे, मग मी भाजी आणील. 2. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. क्रियेचे स्थळ, ठिकाण दर्शविणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याचे खालील 2 प्रकार पडतात. अ. स्थितीदर्शक. अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो स्थिती, ठिकाण दर्शक असते. 166. 3. स्थानिक क्री. उदा. येथे, तेथे, जेथे, वर, खाली, कोठे, मध्ये, अलीकडे, पलीकडे, मागे, पुढे, जिकडे, तिकडे, सभोवार, चोहीकडे, जवळ, आसपास, सर्वत्र, समोर. 1. पलीकडे एक चिंचेचे झाड आहे. 2. पंतकवर आहे. 3. तो खाली बसला होता. 4. त्या तिथे, पलीकडे माझ्या प्रियेचे झोपडे. 5. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. टीप. अलीकडे, मागे, पुढे ही क्रियाविशेषणे कालवाचक व स्थलवाचक अशा दोन्ही प्रकारात मोडतात. ब. गतिदर्शक. अशा वाक्यातील क्रियापद शक्यतो हालचाल दर्शक असते. या क्रियाविशेषणांना सामान्यतः ऊन, हून प्रत्यय असतो. उदा. इकडून, तिकडून, मागून, पुढून, वरून, खालून, लांब, दूर, कोणीकडून, आतून, बाहेरून, समीप. 1. जंगलातून जाताना पुढून वाघ आला. 2. घरी जाताना इकडून ये.
3 साप पाहून मधू दूर पळाला. 4 मला पाहून तो दाराबाहेरूनच गेला. टीप: मागे, पुढे, लांब, दूर ही क्रियाविशेषणे स्थळ व गती अशा 2 प्रकारात सुद्धा येऊ शकतात. 3 विधिवाचक क्रियाविशेषण क्रियापदे. वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा क्रियेची रीत दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याचे खालील 3 प्रकार पडतात. अ. प्रकारदर्शक, जलद, हळू, सावकाश, जेवी, जसा, तेवी, तसा, मुद्दाम, आपोआप, स्वतः, फुकट, व्यर्थ, उगीच, जसे, कसे, तसे, असे, ऐटीत, वेगात, कसे तरी, हटकून. 1 भजन करा सावकाश. 2 पैसा फुकट गेला. 3 कप आपोआप फुटला. 4 मी झटपट सांगतो, तू पटपट काम पूर्ण कर. 5 आपण मुद्दाम माझ्याशी खोटे बोललात. 3 अनुकरणदर्शक, या प्रकारात शब्दांची पुनरावृत्ती होते किंवा त्यांना कन, कर, दिशी, दिनी असे प्रत्यय जोडले जातात. झटझट, झटकन, पटपट, पटकन, बदाबद, चमचम, धपाधप, वटवट, खळखळ, पटदिशी, लुटूलुटू, मुळूमुळू. 1 मला पाहून तो झटकन गेला. 2 पाणी खळखळ वाहते. 3 तो बदाबद आपटला. क निश्चयदर्शक, खचित, खरोखर, नक्की, खुशाल, निखालस, निक्षून, बेलाशक, साफ, निश्चिती, खात्री, निसंशय, खास. 1 वचन दिल्याप्रमाणे तो खरोखर आला. 2 खचितच तो खोटे बोलतो. 3 तू खुशाल घरी जा. 4 बाळ आईचे काम निश्चित करील. 5 तुम्ही आता खरंच खूप छान आहात. 4 परिमाणवाचक, संख्यावाचक. क्रियेविषयी संख्येच्या किंवा परिमाणाच्या भाषेत माहिती सांगणारी क्रियाविशेषणे ही संख्यावाचक किंवा परिमाणवाचक असतात. याचे खालील 6 उपप्रकार पडतात. अ. संख्यावाचक, एकदा, चारदा, दोनदा, चौपट, शतदा. 1 या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. 2 सौंदर्याची खाण पाहिली आम्ही पहिल्यांदा. 3 अधिकवाचक, अधिक, फार, अतिशय, पुष्कळ, जास्त, भरपूर, बहुत. 1 तो भरपूर जेवला. 2 तू जरा बिनकामाचे अधिकच बोलतोस. 3 नवीन गाडी पाहून काकांचा अधिकच तोल गेला. पर्याप्तिवाचक, पुरे, पुरेसा, बस, बरोबर, बेताचा, यथास्थित, वाजवी, माफक, संपूर्ण, सर्व. क 1 यंदा पाऊस पुरेसा पडला. 2 आता त्याची तब्येत पूर्णपणे बरी झाली आहे. 3 तो जरा बेताचाच जेवला. ड श्रेणीवाचक, क्रमाने, क्रमशः, थेंबे थेंबे, पायरी पायरी. 1 थेंबे थेंबे तळे साचे. 2 नदीचे पाणी घाटावर पायरी पायरी चढत होते. इ 3 मुले वर्गात क्रमाने आली. अपकर्षवाचक, कमी, किंचित, जरा, काहीसा, थोडा, क्वचित, मुळीच, मोजके, चुकून. 1 तो मुळीच घाबरला नाही. 2 थोरांनी कमी खावे, जास्त जगावे. 3 गुरुजी किंचित हसले. 4 आपण माझे थोडे ऐकता का? इ प्रकर्षवाचक, अगदी, अत्यंत, खचित, कधीही, बिलकुल, केवळ, निव्वळ, साफ. 1 तो अत्यंत वाईट वागला. 2 तुम्ही अगदी उर्मटपणे बोलता. 5 प्रश्नार्थक, का, ना ही प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये आहेत. याशिवाय केव्हा, कोठे, कसे यांचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केल्यास ती सुद्धा प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यये होतात. 1 तू मला तुझे पुस्तक देशील का? 3 तुम्ही मला तुमच्याबरोबर न्याल ना? 2 कुणी कोडे माझे उकलील का? 4 कसे सांगू तुला? 6 निषेधार्थक, नाचा वापर नकार किंवा विरोध दर्शविण्यासाठी केला जातो. यांना एकाक्षरी क्रियाविशेषणे सुद्धा म्हणतात. 1
तू न आलेले बरं. 2 न मागे तयाची रमा होय दासी. 3 त्याने खरे सांगितले तर ना. 4 ना सांगता साज हे कळे मला. कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. आ स्वरूपमूलक स्वरूपावरून पडणारे प्रकार. स्वरूपावरून पडणाऱ्या क्रियाविशेषण अव्ययांचे 3 प्रकार पडतात. 1 सिद्ध, 2 साधित, 3 स्थानिक. 167. 1 सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. मूळ शब्द ज्यांना उपसर्ग अथवा प्रत्यय नसतो अशा शब्दांचा वापर क्रियाविशेषणाप्रमाणे केल्यास त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदा. मागे, पुढे, येथे, तेथे, आज, हळू, लवकर, सावकाश, उद्या, परवा, खाली, नंतर, जोरात. 1 तो मागे गेला. 2 तू पुढे पळ. 3 आज आम्ही सिनेमाला जाणार आहोत. 4 अलीकडे सूरपारंब्याचा खेळ कुठे दिसत नाही. 2 साधित क्रियाविशेषण अव्यय. नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम शब्दयोगी अव्यय यांच्यापासून तयार झालेल्या क्रियाविशेषणांना साधित क्रियाविशेषणे म्हणतात. साधित क्रियाविशेषण अव्ययांची खालील गटांत विभागणी होते. साधित क्रियाविशेषण अव्यय. 1 नामसाधित, रात्री, दिवसा, सकाळी, व्यक्तिशः, वस्तुतः, दुपारी, शब्दशः अर्थात मूळतः, अंशतः. टीप. नामसाधित क्रियाविशेषणांना शक्यतो तृतीया किंवा सप्तमीचे प्रत्यय असतात. 1 तो रात्री आला. 2 योगी दिवसा झोपतात रात्री जागतात. 3 मी त्याला व्यक्तिशः भेटलो. 2 सर्वनाम साधित, त्यामुळे, यावरून, कितेकदा, असे, तसे, कोणीकडून, जोपर्यंत तोपर्यंत, कोणाकडे, जेणेकरून तेणेकरून. 1 त्याला त्यामुळे मारले. 2 असे कसे घडले अवचित. 3 तू कोणीकडून आलास. 3 विशेषण साधित, एकत्र, मोठ्याने, सर्वत्र, बहुधा, एकदा, इतक्यात, सर्वथा, अनेकवार, बहुशः, दुरून, लांबून, जवळून, चहूकडे, बहुत करून, हजारदा, अन्यत्र, सर्वदा. 1 तो मोठ्याने ओरडला. 2 सभेसाठी आम्ही सर्व एकत्र जमलो. 4 धातू साधित, रडताना, पळताना, खाताना, खेळताना, हसून, हसता हसता, कळत, नकळत, येऊन जाऊन, जाणून बुजून, करून स्वरून, मारून मुटकून, हसत, खेळत, उभ्या उभ्या, उठल्या बसल्या, काही केल्या. 100. 1 तिने सर्व रडून सांगितले. 2 हसून बोल माझ्याशी रुसू नको. 5 अनंत. कोठून, इकडून, खालून, वरून, आतापर्यंत, कालपर्यंत, पूर्वीपेक्षा, अलीकडून, पलीकडून, तिकडून, तेथपर्यंत. काही प्रसंगी शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषणाला सुद्धा जोडून येतात. 1 पाणी खालून वाहते. 2 इकडून तिकडून आला वारा. 3 स्वर आले दुरुनी. 6 सामासिक, द्विरुक्त किंवा सामासिक शब्द काही वेळा क्रियाविशेषणाचे कार्य करतात. आजन्म, यथाशक्ती, घरोघर, गावोगाव, हरघडी, गैरहजर, यावजीव, निसंशय, समोरासमोर, अमरण, जागोजाग, पानोपानी, बिनतक्रार. 1 आज मधु शाळेत गैरहजर आहे. 2 पाऊस दररोज पडतो. 3 मोत्याच्या शोधात आम्ही गावोगाव फिरलो. 7 प्रत्यय साधित, दृष्ट्या, रीत्या, पूर्वक, पुरस्सर, अनुसार, अनुरूप यासारखे प्रत्यय जोडून तयार केलेली क्रियाविशेषणे प्रत्यय साधित या प्रकारात मोडतात. 1 मी त्याचे मनःपूर्वक आभार मानले. 2 माणसे काळानुसार बदलत जातात. टीप. 3 आपले वागणे शास्त्रदृष्ट्या बरोबर नाही. दिवसांवया, काही केल्या, यदा कदाचित, कसेही करून, करून स्वरून या शब्दांना एकाधिक शब्दयुक्त क्रियाविशेषणे म्हणतात. 3 स्थानिक क्रियाविशेषणे. माती, दगड, नकळत, खूप, खाली, काय, तरी यासारखे इतर जातीचे शब्द जसे नाम, विशेषण, क्रियापद, सर्वनाम हे शब्द जेव्हा जसेच्या तसे वाक्यात क्रियाविशेषणाप्रमाणे उपयोगात येतात तेव्हा त्यांना स्थानिक क्रियाविशेषणे म्हणतात. उदा. 1
ती काय माती गाते, नाम. 2 जयललिता काय कपाळ सांगते, नाम. 3 सवाई गंधर्व स्मृती समारंभात गाताना भीमसेनचा भाऊ, सर्वनामे. 4 तो रगडून जेवला, क्रियापद. 5 काल पाऊस खूप पडला, विशेषण. 6 तो फिरून आला, क्रियापद. 7 तो काय दगड वाचतो, नाम. नोट, खूप, फार, अति, अतिशय, पुष्कळ हे शब्द क्रियापद किंवा क्रियाविशेषाची माहिती सांगत असतील तर त्यांना क्रियाविशेषणच म्हणावे, परंतु विशेषणाची माहिती सांगत असतील तर त्यांना विशेषण म्हणावे. 1 ती फार मोठ्याने बोलते, क्रियाविशेषण. 2 सुरेश फार हळू खेळतो, क्रियाविशेषण. 3 तो अतिशय जलद धावतो, क्रियाविशेषण. 4 ती फार हुशार मुलगी आहे, विशेषण. 5 मी एक खूप उंच माणूस पाहिला, विशेषण. 6 राजा रविवर्मा खूप चांगला चित्रकार होता, विशेषण. महत्वाचे क्रियाविशेषण अव्ययांचा सुद्धा उभयान्वयी अव्ययाप्रमाणे वापर केला जातो. शक्यतो हे शब्द जोडीने येतात. जेथे तेथे, जिकडे तिकडे, जेव्हा तेव्हा, जसे तसे. उदा. 1 जेव्हा पाऊस आला तेव्हा मोर नाचू लागला, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. 2 जेथे दिव्यत्वाची प्रचिती तेथे कर माझे जुळती, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. महत्वाचे हे या सर्वनामाचा 2 वाक्य जोडण्यासाठी वापर केल्यास असे वाक्य मिश्र वाक्य असते. उदा. 1 ज्ञानेश्वरीचे लेखक ज्ञानेश्वर हे एक महान संत होते. 2 मी पास झालो हे खरे आहे. पृष्ठ क्र. सहा शब्द संयोजित क्रियापदे. वाक्यातील नाम किंवा सर्वनाम यांचा वाक्यातील इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शविणाऱ्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. योग या शब्दाचा अर्थ जोड किंवा जुळणी असा होतो. शब्दयोगी अव्यय एखाद्या नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, एखादे क्रियाविशेषण अव्यय अशा शब्दजातींना जोडून येतात परंतु काही शब्दयोगी अव्यय नामाला जोडून येत नाहीत. उदा. 1 माझ्यासाठी तुझी राहुटी इतरांना मज्जाव, सर्वनाम. 2 मुखर्षांपुढे शहाणपण चालत नाही, विशेषण. 3 तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे, क्रियापद. 4 रामाचे वाचन करून मला शांती मिळत नाही, नाम. 5 इथपासून तिथपर्यंत आमचेच साम्राज्य, क्रियाविशेषण. पुढे, मागे, वर, खाली, आत, बाहेर, नंतर, जवळ यांसारखे शब्द मूळची क्रियाविशेषणे आहेत, परंतु नामाला जोडून आल्यास ती शब्दयोगी अव्यये होतात. क्रियाविशेषणांच्या अतिरिक्त व्याख्या. 1 कृष्णशास्त्री चिपळूणकर जे क्रियाविशेषण नामाचा अर्थ आणि सर्वनामांमधील नाम किंवा सर्वनाम संबंध दर्शवतात त्यांना शब्द संयुक्त क्रियाविशेषण म्हणतात. 72 कृ. पा. कुलकर्णी जे अव्यय शब्दाला जोडल्याने त्या शब्दाचा वाक्यातील इतर दुसऱ्या शब्दाशी असलेला संबंध दाखविला जातो, त्या अव्ययास शब्दयोगी अव्यय म्हणतात. 3 मो. के. दामले जी अव्यये नामे आणि नामाप्रमाणे योजिलेले इतर शब्द यांच्यापुढे येऊन त्यांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध दाखवितात त्यांस शब्दयोगी अव्यये असे म्हणतात. टीप. शब्दयोगी अव्ययामुळे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी संबंध दर्शविला जातो व एक अर्थपूर्ण वाक्य तयार होते. शब्दयोगी अव्यय नसल्यास वाक्य अर्थहीन होते तर क्रियाविशेषण अव्ययाने वाक्याच्या फक्त मूळ अर्थात भर टाकण्याचे काम केले जाते. क्रियाविशेषण अव्यय नसल्याने वाक्याच्या मूळ अर्थात कोणताच बदल होत नाही. उदा. 1 पक्षी झाडावर बसला, शब्दयोगी अव्यय. पक्षी झाड बसला. 2 पक्षीवर बसला, क्रियाविशेषण अव्यय. पक्षी बसला. शब्दयोगी अव्यये व क्रियाविशेषणे यांतील फरक. शब्द संयुक्त क्रियापदामध्ये विशेषणांचे मूळ रूप. 1 तो घरावर चढला. 1 तो जिन्याने वर गेला.
2 घरासमोर एक झाड आहे. 2 अचानक वाघ समोर आला. 3 त्या दोघांमध्ये पडू नको. 3 तू मध्ये का बोलतोस? 4 माझ्याजवळ सायकल आहे. 4 तो जवळ आला. टीप: शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द शक्यतो नामाचे कार्य करतो. शब्दयोगी अव्ययांची वैशिष्ट्ये. 1. शब्दयोगी अव्यये शक्यतो नाम किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दांना जोडून येतात. 2. शब्दयोगी अव्ययांना थोडा तरी अर्थ असतो, परंतु विभक्ती प्रत्ययांना मात्र कोणताही अर्थ नसतो. 3. मात्र, पण, फक्त, केवळ यासारखी काही शब्दयोगी अव्यये स्वतंत्रपणे येऊ शकतात, परंतु विभक्ती प्रत्यय मात्र कधीही स्वतंत्रपणे वापरले जात नाहीत. 4. शब्दयोगी अव्यये जोडल्यामुळे त्या शब्दाचा इतर शब्दांशी संबंध जुळतो व सलग अर्थ स्पष्ट होतो. 5. शब्दयोगी अव्ययांना पुरुष, लिंग, वचन, विभक्ती असे विकार होत नाहीत म्हणून त्यांना अव्यये म्हणतात. 6. शब्दयोगी अव्यये जोडताना नामाचे सामान्य रूप होत असेल तर अशी शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययाचे कार्य करू शकतात. 7. शुद्ध शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे सामान्य रूप होत नाही, त्यामुळे ती विभक्ती प्रत्ययाचे कार्य करू शकत नाहीत. 8. मराठीतील विभक्ती प्रत्यय हे संस्कृतमधील विभक्ती प्रत्ययावरून घेतलेले आहेत, परंतु शब्दयोगी अव्यय मात्र मराठी भाषेतील आहेत. बरोबर. 9. विभक्ती प्रत्ययांना प्रत्यय जोडून विशेषणे तयार होत नाहीत, परंतु शब्दयोगी अव्ययांना प्रत्यय जोडून विशेषणाप्रमाणे वापर केला जाऊ शकतो. त, उदा, वरचा मजला. 10. विभक्ती प्रत्यय केवळ नाम व सर्वनामाला जोडले जाऊ शकतात, परंतु शब्दयोगी अव्यये मात्र नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण अशा शब्दजातींना जोडले जाऊ शकतात. उदा. गाण्यासाठी नाम, इथपासून क्रियाविशेषण, जोपर्यंत सर्वनाम, चांगल्याकरिता विशेषण, जगण्यासाठी क्रियापद. पाय शब्दयोगी अव्ययाचे अर्थावरून खालील प्रकार पडतात. 1. कालवाचक, कालदर्शक. उदा. पावेतो, नंतर, आधी, पुढे, पूर्वी, पर्यंत, अलीकडे, अगोदर, इ. 1. आज पावेतो मी त्याला पाहिले नाही. 2. दुपारनंतर बक्षीस वितरण होईल. 3. खाण्याआधी गोळी घ्या. 4. वर्षापूर्वी तो मुंबईला स्थायिक झाला. 2. गतिवाचक. हालचाल दर्शक क्रियापद असणाऱ्या वाक्यातील शब्दयोगी अव्यये गतिवाचक असतात. शक्यतो अशा शब्दयोगी अव्ययांना ऊन, ऊन प्रत्यय असतो. प्राध्यापक दामले, डॉक्टर हिरेमठ, डॉक्टर गोविलकर यांच्या पुस्तकात गतिवाचक शब्दयोगी अव्यये हा स्वतंत्र प्रकार देण्यात आलेला आहे. उदा. पासून, पर्यंत, मधून, खालून, आतून, समोरून, कडून, वरून, इ. 1. घरापासून मी दूर गेलो. 2. ससा बिळातून बाहेर आला. 3. आम्ही जंगलातून गेलो. 3. स्थलवाचक. आत, बाहेर, अलीकडे, पलीकडे, मध्ये, पुढे, समोर, जवळ, ठाई, पाशी, समक्ष, समीप, नजीकी. 1. पुस्तक कपाटात ठेवले आहे. 2. शाळेजवळच विद्यार्थी वसतिगृह आहे. 3. घरासमोर एक मंदिर आहे. 4. पाण्यामध्ये राहून माशांशी वैर नको. 5. पक्षाची मान घरट्याबाहेर होती. 4. करणवाचक, नियोजनत्ववाचक, साधन. मुळे, करवी, योगे, हाती, द्वारा, कडून, द्वारे, हातून, इ. 1. वाऱ्यामुळे कपडे लवकर वाळतात. 2. मांजराकडून उंदीर मारला जातो. 3. त्याने दुसऱ्या हाती निमंत्रण पाठवले. 5. कारणवाचक. करिता, साठी, कारणे, अर्थी, प्रित्यर्थ, निमित्त, स्तवई. 177. एक. पत्र लिहिण्यासाठी मला एक पेन हवा. 2. जगण्याकरिता अन्न हवे. 3. विद्यार्जनास्तव तो गुरुगृही राहतो. 4. उपचारानिमित्त तो पुण्याला गेला. 6. व्यतिरेकवाचक. विना, शिवाय, खेरीज, परता, वाचून, व्यतिरिक्त, निराळाई. 1. तुझ्याशिवाय सहलीला मजा येणार नाही. 2. पाण्याविना जीवन नाही. 7. तुलनावाचक. पेक्षा, तर,
तम मध्ये परिसी. 1 माणसापरीस मेंढर बरी. 2 रामापेक्षा मधु उंच आहे. 3 मुलींमध्ये सारिका सर्वात हुशार आहे. 8 योग्यतावाचक. समान, सम, जोगा, सारखा, योग्य, प्रमाणे, बरहुकुमी. 1 अधीक्षक पदायोग्य एकाही व्यक्तीचा अर्ज आला नाही. 2 हा पेरू खाण्यायोग्य आहे. 3 हा शर्ट माझ्या मनाजोगा आहे. 9 कैवल्यवाचक अन्य व्यावृत्तीवाचक. स, ना, मात्र, फक्त, केवळही. 1 मारुतीत समुद्र लंघून जाऊ शकतो. टीप फक्त, केवळ, मात्र ही शब्दयोगी अव्यये असून सुद्धा नामाला जोडून येत नाहीत. 1 फक्त देव तुला या संकटातून वाचवू शकतो. 2 केवळ डोळ्यांनी पाहून देव दिसत नाही. 10 संग्रहवाचक. सुद्धा, देखील, ही, पण, बरी की. 1 मी सुद्धा तुला मदत करेन. 2 देव देखील भक्तासाठी धावून येतो. 11 संबंधवाचक. विषयी, विषयी, संबंधी. 1 भारताविषयी माझ्या मनात अपार प्रेम आहे. 12 साहचर्यवाचक. संगे, सह, बरोबर, सकट, सहित, निशी, सवे, समवेती. 178 1 पुष्पासंगे मातीस सुवास लागे. 3 त्याने मुलाबाळांसह घर सोडले. अंगच्या कपड्यानिशी त्याला हाकलून दिले. 2 4 सालिस्कट फळे खाणे हितकारक असते. 13 भागवाचक. पैकी, पोटी, आतूनही. 1 व्याजापोटी मला 500 रुपये द्यावे लागले. 3 15 पैकी 7 पक्षी उडून गेले तर खाली किती शिल्लक राहिले? 2 100तून एखादाच वाईट निघतो. 14 विनिमयवाचक. एका वस्तूच्या बद्दल दुसरी वस्तू बद्दल ऐवजी जागी बदली मोबदलाई. 1 साखरेऐवजी गुळ द्या. 2 सचिनच्या जागी धोनीला खेळवणे धोकादायक ठरू शकते. 15 दिवाचक. समोरची दिशा प्रात, प्रती, कडे, लागी. 1 सर्वांप्रती आदर असावा. 2 तुझ्याकडे 100 रुपये आहेत का? 16 विरोधवाचक. विरुद्ध, वीण, उलटे, उलट. 1 भारताविरुद्ध कटकारस्थाने करण्यातच शेजारील देशांची अधीयशक्ती खर्च होते. 2 पोलिसाने चोर पकडला त्याउलट त्याने पोलिसावरच मारहाणीचा आरोप केला. 17 परिमाणवाचक. भर. 1 दिवसभर पाऊस कोसळत होता. 2 गावभर फिरून हरण्या गोठ्यात येऊन थांबला. 18 पूर्णतावाचक. पुरता, पुरेसा. उदा. 1 डब्यात चहापुरती साखर आहे. साध्य केलेले शब्द संयुक्त क्रियापद. नामसाधित कड, कडे, अंत, अंती, पूर्व, पूर्वी, हात, हातून, विषय, विषयी, पाय, पायी, अर्थ, अर्थी, प्रमाण, प्रमाणे, मध्ये, मध्ये, योग, योगे, कारण, कारणे, शेवट, शेवटी, द्वार, द्वारा, संबंध, संबंधी. विशेषणसाधित योग्य, विरुद्ध, समान, सहित, सारखा, सम. मेटालायझर डू, डू, सी, सी, अप्लाय. क्रियाविशेषण साधित मागून, पुढून, खालून, वरून, आतून. संस्कृत शब्द साधित परोक्ष, विना, पर्यंत, समक्ष, समीप. शुद्ध शब्द संयोजित क्रियापदे. जे शब्दयोगी अव्यये नामाला जोडून येतात परंतु त्या नामाचे सामान्य रूप होत नाही अशा शब्दयोगी अव्ययांना शुद्ध शब्दयोगी अव्यये म्हणतात. ही संकल्पना दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मांडली होती. तसेच ज्या शब्दयोगी अव्ययामुळे नामाचे सामान्य रूप होते त्यांना अशुद्ध शब्दयोगी अव्यय म्हणावे असे सांगितले आहे. शुद्ध शब्दयोगी अव्यये विभक्ती प्रत्ययाचे कार्य करत नाहीत तसेच त्यांच्यामुळे शब्दाचे सामान्य रूप होत नाही. याशिवाय ते नामाचा धातूशी संबंध म्हणजेच कारकार्थ दर्शवित नाहीत.
शुद्ध शब्दयोगी अव्ययाने मागील शब्दाच्या अर्थास विशेष जोर प्राप्त होतो. उदा. ना, ही, सुद्धा, देखील, पण, समावेश सूचक. च, मात्र, केवळ, फक्त, कैवल्यवाचक. 1. देव देखील भक्तासाठी धावून येतो. 2. हनुमानच समुद्र ओलांडून जाऊ शकतो. 3. सीता सुद्धा रामाबरोबर वनात गेली. 4. तू पण माझ्याबरोबर प्रतिज्ञा म्हण. 5. तुमचे सगळे व्याज दिले, मूळ मुद्दल फक्त देणे बाकी आहे. 6. डोळ्यांनी केवळ पाहून देव दिसत नाही, अंतःचधूंनी पाहावा लागतो. शुद्ध शब्दयोगी अव्यय ज्या शब्दाला जोडले जाईल त्यानुसार त्याच्या प्रभावाने वाक्याचा अर्थ बदलतो. उदा. 1. मारुती समुद्र ओलांडून जाऊ शकतो, फक्त तोच. 2. मारुती समुद्रच ओलांडून जाऊ शकतो, फक्त समुद्रच. 3. मारुती समुद्र ओलांडूनच जाऊ शकतो, दुसऱ्या मार्गाने नाही. 4. मारुती समुद्र ओलांडून जाऊ शकतोच, यापेक्षा वेगळ्या मार्गानेही जाऊ शकतो. टीप. दगामागे हा शब्दयोगी अव्ययांत शब्द आहे, तर इगात हा विभक्ती प्रत्ययांत शब्द आहे. विकारात्मक नमुना शब्द संयुक्त क्रियापद. जेव्हा एखादे क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय प्रत्ययाप्रमाणे कार्य करते तेव्हा त्याला शब्दयोगी अव्यय नमुना क्रियाविशेषण म्हणतात. पुढील क्रियाविशेषणे विभक्तिदर्शक म्हणून कार्य करतात. विभक्ती. अव्यय. द्वितीया. प्रात, लागी. तृतीया. कडून, करवी, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, सह, बरोबर. चतुर्थी. करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रित्यर्थ, ऐवजी, स्तव. पंचमी. पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून. षष्ठी. विषयी, संबंधी. सप्तमी. मध्ये, खाली, ठाई, समोर, भोवती, ऐवजी. द्वितीया. जर कर्त्याची कर्मावर क्रिया घडत असेल व अशा कर्माला प्रत, लागी, प्रत्यय जोडलेला असेल व दानाचा किंवा भेटीचा संबंध नसेल तर हे शब्द द्वितीयेच्या प्रत्ययाचे कार्य करतात. उदा. 1. कृष्ण अर्जुनाप्रत बोलला. कृष्ण अर्जुनाला बोलला. तृतीया. नामाला जोडलेले कडून, करवी, सह, द्वारा, मुळे, योगे, प्रमाणे, बरोबर हे प्रत्ययने ए, शी, नी या तृतीयेच्या प्रत्ययाचे कार्य करतात. 1. मांजराकडून उंदीर मारला जातो. मांजराने उंदीर मारला. 2. मला पोस्टाद्वारे पत्र मिळाले. मला पोस्टाने पत्र मिळाले. चतुर्थी. प्रत्यक्ष कर्म सोडून इतर शब्दांना लागलेले करिता, कडे, साठी, प्रत, बद्दल, प्रित्यर्थ, ऐवजी, स्तव हे प्रत्यय स, ला, ना, ते या चतुर्थीच्या विभक्ती प्रत्ययाचे कार्य करतात. तसेच दान घेणाऱ्या कर्माचे हेच प्रत्यय चतुर्थीचे असतात. 1. तो पुण्याकडे गेला. तो पुण्याला गेला. 2. मी उपचाराकरिता मुंबईस जात आहे. मी उपचाराला मुंबईस जात आहे. 3. हे रान गायींसाठी ठेवले आहे. हे रान गायींना ठेवले आहे. 4. समारंभाप्रित्यर्थ आपणास निमंत्रण आहे. समारंभाला आपणास निमंत्रण आहे. 5. बाबांनी मधूसाठी शर्ट आणला. बाबांनी मधूला शर्ट आणला. पंचमी. पासून, पेक्षा, शिवाय, खेरीज, कडून, वाचून हे अव्यय नामाला जोडले असता ऊन या पंचमीच्या प्रत्ययाचे कार्य करतात. 1. पुण्यापासून मुंबई 200 किलोमीटर आहे. पुण्याहून मुंबई 200 किलोमीटर आहे. 2. कृष्णापेक्षा बळराम वयाने मोठा आहे. कृष्णाहून बळराम वयाने मोठा आहे. षष्ठी. विषयी, संबंधी ही अव्यये चा, ची, चे, च्या, षष्ठीच्या प्रत्ययाचे कार्य करतात. पुलोद. 1. त्याने भारताविषयी निबंध लिहिला. त्याने भारताचा निबंध लिहिला. सप्तमी. मध्ये, खाली, ठाई, समोर, भोवती, ऐवजी या अव्ययांचा वापर वेळ, स्थळ दर्शविण्यासाठी त, ई, आ या प्रत्ययानेऐवजी केला जातो तेव्हा ते सप्तमी विभक्तीचे कार्य करतात.
1. माझ्या मनामध्ये तुला जागा नाही. माझ्या मनात तुला जागा नाही. 2. तुझे ठाई एकही गुण नाही. तुझ्यात एकही गुण नाही. टीप: पांथस्थ, गृहस्थ, मध्यस्थ हे सामासिक शब्द शब्दयोगी अव्यय या प्रकारात मोडतात, कारण विग्रह करताना त्यांना शब्दयोगी अव्यय जोडले जाते. जसे मार्गावर असणारा, घरामध्ये स्थायिक असणारा, च्यामध्ये असणारा. 7. उभयान्वयी अव्यय. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्यय अविकारी आहेत कारण त्यांच्यात कधीच कोणत्याच प्रकारचा बदल होत नाही. ही शब्दजाती केवळ जोडण्याचे काम करते. उभयान्वयी अव्ययांचा कर्ता, कर्म, क्रियापद यांच्या कार्याशी कोणताही संबंध नसतो. महत्वाचे: उभयान्वयी अव्ययांनी दोन छोटी वाक्य जोडल्यास अर्धविराम द्यावा लागतो. तसेच हे, की, असे या शब्दांनी दोन वाक्य जोडल्यास स्वल्पविराम द्यावा. 1. पाऊस चांगला पडला, परंतु पीक चांगले आले नाही. 2. गुरुजी म्हणाले की पृथ्वी गोल आहे. 3. तो नापास झाला, हे खरे नाही. संयोजक क्रियाविशेषणांच्या अतिरिक्त व्याख्या. 1. दादोबा पांडुरंग तरखडकर ज्या अव्ययांचा संबंध दोन शब्दांच्या अथवा दोन वाक्यांच्या परस्पर अन्वयाकडेच असतो त्यास उभयान्वयी अव्यय म्हणावे. 2. कृष्णशास्त्री चिपळूणकर वाक्यार्थात जुळण्यासारखा स्वतंत्र अर्थ त्यास नसतो, परंतु ज्याच्या योगाने वाक्यापासून अधिक अर्थ भासतो त्या अव्ययांस उभयान्वयी अव्यय म्हणावे. 3. कृ. पा. कुलकर्णी उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे जोड किंवा संबंध. दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य यांना जोडणारा शब्द ते उभयान्वयी अव्यय होय. 4. मो. के. दामले जे अव्यय क्रियेचे विशिष्टत्व न दाखविता एका वाक्याचा दुसऱ्या वाक्याशी संबंध दाखविते म्हणजे एका वाक्याची दुसऱ्या वाक्याशी सांगड घालते त्यास उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. उभयान्वयी अव्ययांचे प्रमुख दोन प्रकार पडतात व प्रत्येकी 4 असे एकूण 8 प्रकार मानले जातात. विधेय, संयुक्त वाक्य, गौणत्वसूचक, मिश्र वाक्य. 1. संयोग. 1. उद्देशबोधक. 2. पर्याय. 2. सिग्नलेड. 3. लहान. 3. स्वरूपबोधक. 4. परिणामबोधक. 4. कारक. 186